नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। पाहुयात कर्जत येथील विविध लोकार्पण सोहळ्याची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की। शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध। काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की। नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी, शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज। नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा। सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली, तुझे नाव ओठी तुझे रूप जीवाला तुझी आस लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली। रात्रंदिनी घेतला पावला निवसा, टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा। ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली।
पुष्पगुच्छ शाल आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन त्याचा यथेच्छ स्वागत आणि सत्कार केला जातो. त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा. सर्वांना प्रवीण महाराज फराट तिथे एंट्री गेट जवळ उभे आहेत. त्यांना कृपया पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांना सोडावं. प्रवीण महाराज फराट या ठाकरे संत ज्ञानेश्वर काशीनाथ महाराज वाघोळे संप्रदायातील धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लीलाबाई राजू डोमणे माजी नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनिल मेंढे खोपोली शहर कार्याध्यक्ष मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यानंतर प्रभाकर शेळके माजी सरपंच किरवली ग्रामपंचायत यांचा आज पक्षप्रवेश सोहळा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होते. त्यांचं मनपूर्वक शिवसेना पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने खोपोली शहरातील म्हणा, किरवली विभागातील म्हणा, खऱ्या अर्थाने ही राजकीय क्षेत्रातील खूप मोठी मंडळी आहे आणि या राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याला उपस्थित असणारे आणि आपल्या साऱ्यांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. ऐतिहासिक लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहत आलेला की कर्जतचं असणारा ते प्रवेशद्वार, त्या ऐतिहासिक प्रवेशद्वाराला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर आपण पाहिलं की त्या ठिकाणी आपण कर्जतमध्ये प्रति पंढरपूर आणि आळंदी हे दोन्ही तीर्थक्षेत्र आपण त्या ठिकाणी एकत्रपणे संगम करण्याचा प्रयत्न केला. चंद्रभागा आणि इंद्रायणी यांचा संगम त्या ठिकाणी उल्हास नदीच्या काठावर महाराष्ट्रातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती 52 फूट आपण त्या ठिकाणी उभारली. त्या विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर रायगड ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी आपण त्या ठिकाणी साकारलेली आहे. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक, असं भव्य दिव्य स्मारक आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याचं सुद्धा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते झालेले आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की या कर्जत तालुक्यामध्ये असणारी सर्व प्रशासकीय इमारती ज्या आहेत त्या एका छताखाली या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि भव्य दिव्य असं प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलेलं आहे. त्याचा सुद्धा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गजानन बुवा भजनभूषण सम्राट यांच्या सुद्धा वास्तूचा आपण त्या ठिकाणी भूमिपूजन समारंभ आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे. आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. सर्व वारकरी संप्रदाय असेल, श्री सदस्य असतील आणि माझा खऱ्या अर्थाने उपस्थित असणारा शिवसेनेचा कडवट शिवसैनिक आणि युवासेनेचे माझे सगळे शिलेदार आपण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आपण महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे.
खऱ्या अर्थाने नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी जे योगदान खऱ्या अर्थाने दिलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने हा समाज व्यसनमुक्त व्हावं, हा समाज एकसंघ व्हावं आणि खऱ्या अर्थाने या समाजाची प्रगती व्हावी. आणि म्हणून आपल्या दिनक्रमामध्ये नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत. आणि हीच खऱ्या अर्थाने त्या प्रवेशद्वाराला खऱ्या अर्थाने ते स्मारक जे उभं राहिलेलं आहे, त्या स्मारकाच्या रूपाने त्यांचे विचार आपल्यामध्ये रुजले गेले. साहेब हे जे काही ऐतिहासिक लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेले आहे, हे उद्घाटन आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेली आहे. मी या ठिकाणी साहेब ही उद्घाटने म्हणणार नाही, तर खऱ्या अर्थाने साहेब हा विचारांचा वारसा आहे आणि हा वारसा आम्हाला पुढच्या पिढीपर्यंत साहेब आम्हाला या ठिकाणी भविष्याच्या असणाऱ्या आमच्या युवा पिढीला आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संस्कृती चालवणारी भूमी आहे आणि या भूमीतून खऱ्या अर्थाने हे विचार आपल्याला साता समुद्र पलीकडे घेऊन जायचे आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहिलं की वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उतरलेला आहे आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती आपण या ठिकाणी साकारलेली आहे. आणि या विठ्ठलाच्या मूर्तीमधूनच आपण खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूर, प्रति आळंदी हे माझ्या वारकरी बांधवांनी, या सगळ्या संतांनी दिलेलं जे योगदान आहे, हे योगदान आपल्याला कदापि या ठिकाणी विसरता येणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सारेजण या ऐतिहासिक वास्तूचं लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं योगदान हे तुम्हा सगळ्यांनाच कदापि विसरता येणार नाही. आणि म्हणून धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हा कारणे. या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म राहिला असेल तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे काय नाही. आणि या शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही सारेजण या ठिकाणी उभे आहोत. आणि म्हणून आपण हे सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आज मला या ठिकाणी ही उपस्थिती पाहून आपण त्या ठिकाणी पाहिलं तर सोहळा हा ऐतिहासिक आहे. साहेबांची पडलेला शाबासकीची थाप हीच माझी खऱ्या अर्थाने 4 वर्षामध्ये जी विकास कामे या मतदारसंघामध्ये आम्ही केलेली आहेत, त्याचं खऱ्या अर्थाने साहेबांनी दिलेली शाबासकी हेच आमचं खऱ्या अर्थाने पारितोषिक आहे. मित्रांनो, या 4 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक कामे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेली आहे. जवळजवळ साहेब 4 वर्षामध्ये 800 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण आणलेला आहे. आणि आज या ठिकाणी जे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे, जी भूमिपूजन या ठिकाणी झालेले आहेत, जवळजवळ बरेचसे 272 कोटी रुपयाचे निधी आपण या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी सारेजण मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. साहेब आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेले आहेत. मला बरंच काही बोलायचंय, परंतु वेळोवेळी आशीर्वाद, आपण दिलेलं सहकार्य या माध्यमातून सातत्याने मी आपल्या बरोबर ठामपणे उभा आहे. मी या ठिकाणी साहेब 5 मिनिटं थोडी आपली जास्त घेतोय. कृपया तिथे जे लोक एक ऐतिहासिक सभा आज या कर्जत मध्ये होते. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर एक भरीव निधी कर्जत तालुका खालापूर तालुक्याच्या विकासासाठी आला आणि त्याचा सुतोवाच आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या भाषणामध्ये केलेले. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार याचं लोकार्पण झालं. छत्रपती धर्मवीर संभाजी राजा यांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं. आणि हे होत असताना अनेक विकास कामांच्या बाबतीमध्ये माननीय महेंद्रशेठ थोरवे यांनी या ठिकाणी आपलं वक्तव्य केलेलं आहे. खरं तर या संपूर्ण रायगडचा कायापालट करणारे हे 3ही आमदार या व्यासपीठावर आहेत. सर्वाधिक राज्य सरकारचा निधी महेंद्रशेठ थोरवे, महेंद्रशेठ दळवी, भरतशेठ गोगावले यांनी रायगडमध्ये आणलेला आहे. आणि या कोकणच्या पट्ट्याचा विकास करण्याचा घाट या 3ही आमदारांनी घातलेला आहे. आणि म्हणून कदाचित दुसऱ्या पक्षाचे आमदार असतील, दुसऱ्या पक्षाचे नेते असतील,
ते मनामध्ये काही एखादी बाब ठेवून द्वेषापुटी कुठं बोलत असेल, आणि म्हणून महेंद्र शेठला सांगतो, कुणी काय बोलत असेल, कुणी काय म्हणत असेल, या जनतेला फक्त विकास पाहिजे, या जनतेला फक्त आपल्या परिसराच्या विकासामध्ये रस आहे. आणि म्हणून कोण बोलतंय, कोण काय करतंय याकडे दुर्लक्ष करून या परिसरामध्ये विकासात्मक कामं करण्याचा जो ध्यास आपण घेतलेला आहे, त्याला माननीय मुख्यमंत्र्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. आणि या माध्यमातून आपल्याला एक चांगलं काम या परिसरात आपल्याला करायचंय. मी खास करून आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगेन की कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी प्रामुख्याने भाग आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे निधी मिळालेला आहे, पण बराचसा निधी तो खर्ची येत नाही. मी तुंगीला खास करून ज्या ठिकाणी 70 वर्षानंतर स्वातंत्र्यानंतर रस्ता आणि लाईट पोचली नव्हती, त्या ठिकाणी लाईट पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आदिवासी भागामध्ये जिथं लोकवस्ती कमी आहे त्या ठिकाणी फॉरेस्टच्या काही जागा आहेत, त्यामध्ये लाईट नेण्यासाठी त्या ठिकाणी वन खात्याची परवानगी आवश्यक आहे. आपल्या नेतृत्वाखाली एक राज्य सरकारची बैठक घेऊन त्या भागातील गरीब माणसाला, आदिवासी माणसाला न्याय देण्याची भूमिका देखील करावी. त्याचबरोबर उल्हास नदीचा DPR हा कल्याणच्या पुढे मंजूर झालेला आहे. उल्हास नदीचा उगम हा कर्जत तालुक्यापासून होतोय. त्या उल्हास नदीला कर्जत तालुक्यापासून DPR मंजूर करून त्याला केंद्र सरकारची जर मंजुरी मिळाली तर ही नदी पूर्णपणे स्वच्छ होईल. कालच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या मतदारसंघामध्ये जाहीर सभेमध्ये सुतोवाच केलेले, खास करून वारकरी संप्रदाय मोठा या ठिकाणी जो आळंदीला पायी जातो, जो आळंदीला वारीच्या माध्यमातून जातो, आणि इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून कोण करत असेल तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी DPR केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. उगमापासून मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी नदीचा उगम होतो, त्या उगमापासून देहू, श्री क्षेत्र देहू, आळंदी पर्यंत संपूर्ण नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून संप्रदाय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना सांगतो, अनेक वेळा आपण मान्य राज्यकर्ते म्हणून त्यांना आपण सांगतो, पण इथून अगोदरच्या कुठल्याही राज्यकर्त्यांनी तो ध्यास घेतला नव्हता, तो प्रयत्न केला नव्हता. माननीय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उद्योग मंत्री सन्माननीय आपले रायगडचे सुपुत्र यांनी देखील खूप प्रयत्न करून त्यामध्ये सहभाग दाखवलेला आहे. आणि म्हणून इंडस्ट्रीच्या संपूर्ण भागामध्ये उद्योग विभागाच्या MIDCच्या माध्यमातून ते पूर्णपणे STP करण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना नेरळ कर्जतच्या रेल्वे स्टेशन पासून भिसेगावला जोडणाऱ्या रस्त्याला MMRDच्या माध्यमातून निधी द्यायचं कालच साहेब आपण मान्य केलेलं आहे. त्याचा उल्लेख देखील आता महेंद्र शेठनी केलेला आहे. आपण जर ते काम केलं तर या कर्जत पासून भिसेगावला जोडणारा एक नवीन मार्ग होईल. ते काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, त्याला चालना देण्याचं काम आपण करावं एवढी मागणी या ठिकाणी करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित खासदार श्री आज जिथून सुरुवात झाली तिथून पाहिलं सर्व लोक वारकरी धारकरी सर्व माता भगिनी तरुण ज्येष्ठ सगळे रस्त्याने सोबत चालत होते. सगळ्यांनी घेतली. आणि मी महेंद्रला विचारलं, अरे बाबा माणसं सगळी इकडे सभेला काय? बोले सभा गच्च फुल भरलेली आहे आणि अधिकची माणसं आपल्या बरोबर चालताय.
आणि हा जो महापूर जो आहे, हा महापूर पाहिल्यानंतर मला वाटतं या महापुरात सर्व विरोधक वाहून जातील अशा प्रकारचा आज ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी होतोय. महेंद्र थोरवे यांनी अत्यंत कमी वेळात कामांचा एवढा डोंगर उभा केलाय. मला माहित नव्हतं 800 कोटी रुपये त्यांनी त्याच्या तोंडून सांगितलं, कारण त्यांनी हेही सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्या समोर गेल्यानंतर मला कधी विचारत नाहीत, सही करतात. अशा सह्या त्याने अनेक घेतल्या म्हणून 800 कोटी रुपये इकडे घेऊन आलाय. तो निधी कसा आणायचा हे महेंद्र थोरवे यांना माहित आहे. तसं इथं भरत शेठना पण चांगला माहित आहे आणि महेंद्र दळवींना पण माहित आहे. खरं म्हणजे आज जो काही डोंगर कामाचा उभा राहिला, जो निधी आणि विकास कामांचा धडाका महेंद्र थोरवे यांनी लावल्यामुळेच आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्याच्या कामाची पोच पावती आज आपण दिलेली आहे. आणि मैदान कुठेही कोपरा शिल्लक नाही, खचाखच भरलंय. मला वाटतं आतापर्यंतच्या या मैदानाचे सगळे रेकॉर्ड महेंद्र तुम्ही तोडलेले आहेत. आणि आजचा अनेक उद्घाटन लोकार्पण होत असतात, परंतु आजचा जो हा कार्यक्रम आहे तो आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असा आहे. कारण सगळ्यात अगोदर, कारण सगळ्यात आधी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाच्या अतिशय भव्य अशा प्रवेशद्वाराचं लोकार्पण झालं. खरं म्हणजे नानासाहेबांनी तर स्वतःचं सगळं आयुष्यच सर्वसामान्यांसाठी लोकार्पण केलं. सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याची दुःख दूर केली पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. अशा प्रकारचं जसं आपण सागरामध्ये एक दीपस्तंभासारखं एक नेतृत्व पाहतो, तसं त्यांनी या महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं आणि घराघरामध्ये मनामनामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नावाचं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार, त्यांच्या कार्याला साजेस भव्य दिव्य प्रवेशद्वार या ठिकाणी महेंद्र थोरवे यांनी केलं. त्याबद्दल मी महेंद्र थोरवे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांचा वारसा पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी समर्थपणे पुढे नेत आहे, सचिन दादा नेत आहे. आणि अनेक स्त्री सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर खरं म्हणजे हे कर्जत तालुक्यासाठी हे मुख्य प्रवेशद्वार अतिशय सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारं ठरेल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आज मी आपल्या समोर मुख्यमंत्री म्हणून उभा, भरत शेठला, महेंद्र दळवीला सगळ्यांना माहित आहे. आयुष्यामध्ये जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा कोणीतरी पाठीराखा असावा लागतो. तसा धर्मवीर आनंद दिघे साहेब, बाळासाहेब, तसेच आप्पासाहेब देखील. आणि म्हणून आज पुढे आल्यानंतर
पांडुरंगाची 52 फुटाची मूर्ती या ठिकाणी उभी राहिलेली आपण पाहिली. मला वाटतं राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही, जगभरामध्ये पांडुरंगाची एवढी मोठी मूर्ती महेंद्र थोरवेने इकडे उभी केलेली आहे. आणि पांडुरंग आपला विठोबा सांगताय की मी इथं उभा आहे, तुमच्या सगळ्यांवर माझं लक्ष आहे, तुम्ही निर्धास्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा, अशा प्रकारची मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर. असंख्य वारकरी इकडे आहेत. अनेक वारकऱ्यांना महेंद्र थोरवे यांनी चेकचं योगदान दिले. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय हा या राज्यामध्ये, देशभरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करत असतो, समाज घडवण्याचं काम करत असतो, समाजाला सन्मार्गाकडे आणण्याचं काम करत असतो. आणि म्हणून आज पांडुरंगाची भव्य दिव्य अशी या ठिकाणी मूर्ती उभी राहिली आहे. तिथं प्रति आळंदी पंढरपूर असं नाव महेंद्र थोरवे यांनी दिलंय. नदीचा संगम दाखवला. प्रति आळंदी म्हणा, प्रति पंढरपूर काही म्हणा, पण साक्षात विठ्ठलाप्रती आपली भक्ती असेल तर कुठली शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून विठ्ठलाच्या साम्राज्यात आपण सगळे सुरक्षित आहोत. हजारो वारकऱ्यांची उपस्थिती आणि अत्यंत भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. मी आज खऱ्या अर्थाने मला एक आनंद, एक समाधान, एक अभिमान वाटला की एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये या भागातली जनता, बांधव, भगिनी, माता, सगळे लहान मुलं, ज्येष्ठ सगळे चालत होते. मुंगीला शिरायलाही जागा नव्हती. अशा प्रकारचा भूतो न भविष्यतो असा कार्यक्रम, याची देही, याची डोळा मला अनुभवायला मिळाला, याचं मला खरं म्हणजे समाधान आहे. आणि पुढे आल्यानंतर विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन पुढे आल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी दाखवली. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आज त्यांच्या काळात झालेले गडकोट किल्ले आपण पाहिले, कसे किल्ले बांधले असतील, कसं त्यावर पाणी, तिथे तोफा, एवढे मोठे मोठे किल्ले एवढ्या उंचावर, तेव्हाचं आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, त्यांची दूरदृष्टी, एक कुशल संघटक आणि कुशल प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवून काम करतोय. प्रत्यक्षात शिवसृष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळाली. आणि बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य असा पुतळा त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत शूर आणि पराक्रमी वीर होते. तिथं नतमस्तक होताना त्या काळामध्ये झालेले अत्याचार, काय त्यांची सहनशीलता, यातना, अत्याचार करूनही त्यांनी भगव्याची लाज राखली. शत्रू समोर ते झुकले नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राखण्याचं
या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गडकोट किल्ल्यावर प्रेम करणारे, दुर्ग संवर्धन करणारे देखील हजारो शिलेदार शिवप्रेमी या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित राहताना मी पाहिले. खरं म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एक रूप आणि कार्य पाहिलं तर एक हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित झालेल्या तरुणांसाठी एक आश्वासक आणि प्रेरणादायी, ऊर्जादायी या ठिकाणी स्मारक ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. साक्षात विठ्ठल आणि या सर्व महाविभूतींचं दर्शन झाल्यानंतर एक क्षणभर मनामध्ये विचार येत होता, मी या राज्याचा मुख्यमंत्री झालोय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या इथं बसलेल्या सहकार्यांच्या योगदानामुळे. माझ्या मनामध्ये त्यावेळेस विचार आला की मुख्यमंत्री म्हणून या राज्यासाठी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण या राज्यासाठी खर्च करायचा, या राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण समर्पित करायचा अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून आज मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत राहणार. खरं म्हणजे तुमचे सगळ्यांचे मतदारांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. कारण तुम्ही आमदार महेंद्र थोरवे यांना विजयी केलं नसतं तर एक उत्तम सहकारी, एक विश्वासू सहकारी या एकनाथ शिंदेला भेटला नसता. आणि म्हणून हे तिघ जण इथं बसलेले आहेत, कशाचाही विचार केला नाही. आणि महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या घडामोडी. त्याने आणखी बोलायचं होतं परंतु वेळ कमी असल्यामुळे त्यांनी आवर्त घेतलं. तरी सुद्धा त्यामधून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ही शिवसेना बाळासाहेबांनी मोठी केली, ही शिवसेना बाळासाहेबांच्या कष्टातून मोठी झाली. हजारो लाखो शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली, घरादारावर तुळशी पत्र ठेवले, घरादारावर नांगर फिरला पण मागे फिरले नाही. बाळासाहेबांना त्यांनी साथ दिली आणि बाळासाहेबांनी देखील कष्ट घेतले आणि म्हणून ही शिवसेना मोठी झाली. आणि जेव्हा आपण शिवसेना जेव्हा कुठेतरी अडचणीत येते आहे, शिवसैनिकाचं खच्चीकरण होत आहे. आज या महाराष्ट्रामध्ये काहीतरी अघटित घडतंय असं जेव्हा कळलं त्यावेळेस मग खरा बाळासाहेबांनी काय शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं शिकवलं, न्याय मिळवून देण्याची शिकवण दिली, अन्याय सहन करू नका हे सांगितलं. आणि म्हणून आपण युती धर्म सोडून आज जेव्हा वेगळं काहीतरी करू लागलो ते कुणाच्याही मनामध्ये नव्हतं. परंतु दुर्दैवाने ते घडलं. आज सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार, आपली भूमिका, हिंदुत्वाची भूमिका आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे स्वप्न होतं त्याला बाजूला ठेवून जो निर्णय झाला तो दुर्दैवी होता. तरी सुद्धा आम्ही आदेश म्हणून
आपण शिवसैनिक कार्यकर्ते आदेशाचं पालन करत असतो. या राज्याला चांगले दिवस येतील, या राज्याची भरभराट होईल, आपला शिवसैनिकाला न्याय मिळेल, या शिवसैनिकाच्या आयुष्यात चांगले दिवस येतील, ही भावनी भावना आमच्या सकट सर्वांच्या मनात होती. आपल्याला मी सांगू इच्छितो, हे सर्व 3 आमदार काय, खासदार काय, सदा सरवणकर काय, आपण काय, या सगळ्यांना माहिती. एकनाथ शिंदेने कधी पदाचा मोह केला नाही. पदासाठी कधी एकनाथ शिंदे जगला नाही, कधी पद मागितलं नाही. आपल्याला फक्त मी एक उदाहरण सांगतो. ठाण्यामध्ये जेव्हा पहिल्या शिवसेना शाखेचं उद्घाटन होतं, इथे काही लोक आहेत त्यांना माहिती आहे, शाखेच्या उद्घाटनाला दिघे साहेब यायच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी आले, माझ्या खांद्यावर हात टाकला, म्हणाले एकनाथ उपशाखा प्रमुख कुणाला बनवायचं? मी म्हणालो साहेब शाखा प्रमुख मला माहित आहे. दिघे साहेब म्हणाले, मी म्हणालो मला बनवू नका, ज्येष्ठ शिवसैनिक अमुक अमुक आहेत त्याला बनवा. साहेबांनी मला सांगितलं, मला कळतं काय करायचं. त्यावेळेस त्यांनी शाखा प्रमुख पद मला दिलं, कारण त्यांनी काहीतरी एक जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारीचं सोनं कोण करेल हे त्यांची दूरदृष्टी त्यांच्या नजरेने चाणाक्षपणे पाहिली. मगाशी त्या मुलीने आपल्या याच्यामध्ये सांगितले, एकदा असं भरतशेठ नगरसेवक महापालिकेची निवडणूक होती. त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली युती होती. त्या युतीमध्ये 2 प्रभागामुळे काहीतरी थोडस त्याच्यामध्ये युतीमध्ये मतभेद होत होते. मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्यामुळे युतीमध्ये काही अडचण येता कामा नये. मी 5 वर्ष थांबून नंतर नगरसेवक होईल. मी आजही आपल्याला सांगतो, भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती. दिगंबर धोत्रे नावाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा होता. त्याचं काम मी केलं, त्याला निवडूनही आणलं. खरं म्हणजे आता कोणी थांबत नसतं, परंतु अनेक असे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत की काही न मिळता मागता, काही मिळालं नाही, मिळालं तरी सुद्धा शिवसेना वाढवण्याचं काम करतात. कुठंतरी एक विषय प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस बाळासाहेबांचा शिवसैनिक गप्प राहू शकत नाही. आणि यांनी ते पाहिलं, माझी मनातली घालमेल त्यांनी पाहिली आणि आम्ही निर्णय घेतला, धाडस केलं. ज्या बाळासाहेबांचं स्वप्न तयार झाला आणि बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं त्यांच्या बरोबर सरकार बनवलं आणि तारीखही सांगितली, 22 जानेवारीला त्याचं लोकार्पण होतंय. आणि काही लोक आता कॅलेंडर मध्ये तारखा शोधताय. आज या सर्व 50 लोकांची भावना, आपुलकी, मगाशी महेंद्रने सांगितलं, सगळ्यांची इच्छा होती, सगळ्यांनाच ते बघायचं होतं. परंतु मी त्यांना सांगितलं होतं, आपण निर्णय घेतलाय तो काहीतरी मिळेल म्हणून नाही, शिवसेना वाचली पाहिजे, धनुष्यबाण वाचला पाहिजे, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबलं पाहिजे, यासाठी आपण निर्णय घेतला. आज खरी शिवसेना आज आपल्या, आपण खरी शिवसेना, कारण बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांचे विचार आपल्या बरोबर आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहे आणि धनुष्यबाणही आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून गेल्या 1.5 वर्षामध्ये जे काम आपण केलं, जे काम केलं त्या कामाच्या जोरावर आज 800 कोटी रुपये महेंद्र थोरवे यांच्याकडे, महेंद्र दळवी यांच्याकडे, कोणाला कमी जास्ती असतील, भरत गोगावले आहेत, इकडे खासदार आहेत,
इकडे मुंबईचे आमदार आहेत, अनेक लोक. किती निधी मिळत होता अगोदर महेंद्र? आता 3 कोटीत कसं काम करायचं? कुणाला आपण देतो? अडल्या नडल्याचं, ज्याचं कोणाचं ऑपरेशन आहे, हॉस्पिटलचे ज्याला पैसे भरायचे आहेत. आपल्या 1.5 वर्षामध्ये 150 कोटीपेक्षा जास्त पैसे आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले. आणि 2.5 वर्षामध्ये किती होते भरत शेठ? 2.5 कोटी रुपये फक्त. 2.5 दिवस जाऊ देते, त्याच्यात काय मला बोलायचं. परंतु हे पैसे लोकांचे आहे, हे जनतेचे पैसे आहे. त्यांच्या आजारपणासाठी आपण नाही दिले तर कधी देणार? आणि मी कुठेही गाडीमध्ये असलो, रस्त्यात असलो, वर्षावर असलो, ठाण्यात असलो, कुठल्याही कार्यक्रमात असलो, मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आलं की माझं पेन लगेच बाहेर येतो आणि सही होऊन जाते. कारण एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो, एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो. आणि म्हणून आपल्याला ते करायचंच. आज आपण 1.5 लाखाचे 5 लाख रुपये केले. महात्मा ज्योतिराव फुले सगळ्या अटी काढून टाकल्या. अगदी श्रीमंतापासून गरीबापर्यंत 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत होणार. या राज्यात बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना 700 ठिकाणी आपण करतोय. शेतकऱ्यांना देखील आपण वाऱ्यावर सोडत नाही. जे मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यात आणखी आपण 6,000 रुपये टाकले. शेतकऱ्याला आता 12,000 रुपये वर्षाला मिळणार. हे राज्य पहिलं आहे हा निर्णय घेणार. पीक विमा शेतकरी भरत होते, त्याचे पैसे आता सरकार भरते. फक्त पीक विम्यामध्ये 1 रुपया शेतकऱ्याने भरायचा, बाकी सगळे पैसे सरकार भरणार. महिला भगिनी देखील आज कार्यक्रमात आहेत. एसटी मध्ये 50% आपण सवलत दिली, ज्येष्ठांना मोफत केलं. आता महिला भगिनी सांगतात आपल्या पतिदेवाला तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते. हा निर्णय आपण घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतलाय. लेक लाडकी लखपतीचा आपण निर्णय घेतलाय. मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत जन्म झाल्यापासून 1 लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार. आज महिला बचत गटाला ताकद देण्याचं काम आपण करतोय. पहिल्या दिवसापासून आपल्याला मी सांगतो, मी आणि देवेंद्र फडणवीस जी दोघांनी शपथ घेतली त्या दिवसापासून या प्रत्येक कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, महिला भगिनींचे, तरुणांचे, युवांचे प्रश्न, प्रकल्पांचे प्रश्न, सिंचनाचे प्रकल्प, 35 सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम निर्णय आपण घेतले. जे आधीच्या सरकारने बंद केले होते, जलयुक्त शिवार योजना बंद केली, आपण ती चालू केली. अनेक प्रकल्प बंद केले होते. विकास विरोधी धोरण भूमिका घेतल्या होत्या. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 वर होता. पण आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र मागे गेला, कर्नाटक, गुजरात पुढे गेलं. पण आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महाराष्ट्र नंबर 1 ला आलेला आहे. आज किती प्रकल्प सुरू आहेत. आज MTHL चा प्रकल्प 12 तारखेला त्याचं लोकार्पण होतंय. आपण आणखी जवळ येणार आहोत. जे 2 तासाचं अंतर ते 15 मिनिटावर 20 मिनिटावर येत. अनेक मुंबईतले प्रकल्प तर आहेत, परंतु 2.5 वर्ष रडत खडत यांचं इंजिन सायडिंगला गेलं होतं.
ते आपण जोरात डबल इंजिनचं सरकार काम करायला लागलं. मी आपल्याला सांगतो, केंद्रामध्ये आपला प्रत्येक प्रस्ताव आपण पाठवतो, त्याला एकही रुपयाची कटौती न करता, कपात न करता तो प्रस्ताव मंजूर होतो. हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपण डबल इंजिनचं सरकार या राज्यात करतोय, चालवतोय. आणि म्हणूनच या ठिकाणी महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी काय, भरत गोगावले काय, आपला सदा सरवणकर, खासदार आपले बारणे अप्पा, संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळाला. या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे देण्याचं काम, निधी देण्याचं काम, त्यांची काय मागणी? ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांना मूलभूत सोयी सुविधा देणे आमचं काम आहे. आणि मग त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. परंतु दुर्दैवाने ते होत नव्हतं. आणि म्हणून अनेक होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, सावरकरांचा अपमान सगळ्यांच्या डोळ्यात देखत होत होता. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, त्यांना डोक्यावर घेण्याचंही काम केलं. मी गावी जातो, शेतामध्ये काम करतो, कारण मातीशी शेतीशी माझी नाळ जुळली. मी शेतकऱ्याचा मुलगा. तर मला हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो. हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असतं. का त्याच्यात वाईट आहे? आणि म्हणून आज आपण मुंबईमध्ये स्वच्छता अभियान सुरू केलंय, डीप क्लीन ड्राईव्ह. शेठ आता आपण एक एक शहर करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात देखील स्वच्छ महाराष्ट्र माझा हे अभियान आपण राबवतोय. आरोग्याशी निगडीत आहे. आज लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ लागलेत. एनजीओ आलेत, मुलं आलेत, कॉलेजचे आलेत, शाळेचे आलेत, पोटदुखी सुरू झाली. भले हे तर आयुक्ताचं काम. अरे एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि मी सांगितलं की सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर असतोच, परंतु मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. मी सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, तुमच्यातला कार्यकर्ता आहे. तुमच्यातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडत नाही, हजम होत नाही, पचन होत नाही, सहन होत नाही. म्हणजे फक्त ज्यांचा राजकीय वारसा, राजकीय पार्श्वभूमी आणि ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं, असं काय लिखित काय करार आहे? आणि म्हणून ही पोटदुखी आहे. मी तर कामाने उत्तर देतो. हा तुम्हाला माहित आहे, रोज आरोप करतात. माझ्याकडे भरपूर आहे. मी थोडं काढत आता सुरू केलेलं आहे. माझा स्वभाव नाही बिलो द बेल्ट. मी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. तुम्ही जेवढ्या टीका कराल त्याला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल. हे माझी कामाची पद्धत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की 1.5 वर्षामध्ये आज जी कामं केली त्या कामाच्या जोरावर आज या राज्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. महायुतीला नंबर 1 मिळाला. आता त्यांचा नंबर कितीवर गेला ते बरेचसे काय